नमस्कार मंडळी, मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या विजयस किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी सुगंधी आणि एकदम टेस्टी अगदी सिंपल इंग्रेडियंट्स वापरून कोळंबी भात। अगदी कुकरमध्ये होतो, खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये। तर चला आपण काय काय साहित्य वापरणार आहोत ते पाहूया। तर इथे तांदूळ घेतला आहे मी। तर बाजूला पेला दाखवला आहे तुम्हाला। त्या पेल्यामध्ये पूर्ण पेला जर भरला आपण तर 145 ते 150 ग्राम तांदूळ त्याच्यामध्ये बसतो। 3 कांदे घेतलेत, एक टोमॅटो, 17 ते 18 कोळंबी घेतलेल्या आहेत। एक लाल तिखट मसाला आहे 1 ते 1.5 चमचा, कोथिंबीर, आलं लसूण, पुदिना आहे, एक टोमॅटो आहे, अख्खा खडा मसाला घेतलेला आहे। त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग आणि मिरं आहे, तमालपत्र आहे, गरम मसाल्याची पूड आहे, लिंबू, धनेपूड आणि एव्हरेस्टचा लाल तिखट मसाला घेतला आहे, हळद आणि चवीनुसार मीठ। आता मी इथे तुम्हाला दिसत असेल की कांदा हा उभा कापत आहे। तर आपण कांदा हा उभा का कापतो तर ह्याच्या मागचं खरं कारण तर असं आहे की कांदा जो उभा कापला ना आपण तर त्याचे छान लेयर पडतात आणि त्याचा जो शेप असतो तो छान टिकून राहतो आणि पटकन विरघळत नाही, म्हणजे शिजत नाही लवकर। आणि बिर्याणी झालं किंवा मसाले भात, पुलाव यामध्ये टेक्स्चर देखील त्याचा छान येतो आणि कांदा छान कॅरेमलाइज देखील होतो। आडवा कापला तर कांदा लवकर मऊ पडतो आणि त्याची कधी कधी अशी पेस्ट देखील होते। तर इथे मी कॅरेमलाइज हा वर्ड वापरला। तर कॅरेमलाइज म्हणजे कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। मग त्याच्यामुळे काय होते, भाताची जी चव असते आपली ती अजून छान लागते आणि भाताला मस्त एक रंग पण येतो आणि टेस्ट अजून भारी लागते आणि मसाल्याचा जो असतो ना तो रिचनेस देखील वाढतो छान प्रकारे। त्याच्यामुळे कांदा हा फक्त शिजत नाही तर त्यातील जो नॅचरल गोडवा असतो ना तो बाहेर येतो। कांदा जो आहे आपला हा 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेतला। नंतर त्यात टोमॅटो ॲड केला बारीक चिरलेला। बरं, कांदा आणि टोमॅटो एक 2 ते 3 मिनिटं परतून झालं की त्यामध्ये मीठ ॲड केलं। मीठ ॲड का करायचं, कारण की पाणी सुटलं की मग जे आपण नंतरचे मसाले टाकणार आहोत ते देखील करपत नाही आणि कांदा टोमॅटो पण करपत नाही। आता इथे आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे। आलं लसूणची पेस्ट ॲड करून झाल्यानंतर इथे लाल तिखट मसाला जो कोल्हापुरी माझा घाटी घरातला वापरते मी तो 1 ते 1.5 चमचा ॲड केला। नंतर धने मसाला, गरम पावडर आणि एव्हरेस्टचा जो लाल तिखट मसाला होता तो इथे मी वापरला आहे। आता काय करायचं, जे खडे मसाले होते आपले ते देखील मी सर्व इथे ॲड केलं। त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरं आणि एक वेलची मोठी जी असते आपली ती वापरली होती। आता हे सगळे मसाले अगदी 3 ते 4 मिनिटं किंवा 2 ते 3 मिनिटं अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि आता इथे पुदिन्याची पानं जी आहेत ते मी मिक्सरला बारीक केली, कारण की माझी मुलं पानं तोंडात आले की खात नाहीत। ते तुमच्यावरती आहे, तुम्ही पानं तोडून टाकूही शकतात किंवा असे बारीक करून टाकू शकता। त्याने मी खरं तर खूप छान टेस्ट येते मिक्स पुदिन्याची पानं टाकले की। आता त्याच्यामध्ये कोळंबी मी ॲड केली। कोळंबी आपण मॅरिनेट करून ठेवली होती, ती एक 2 ते 3 मिनिटं शिजवायची। कोळंबी जास्त परतत नाही बसायचं, अगदी हलक्या हाताने करायचं। आता जो तांदूळ भिजवला होता मी, इंद्रायणी तांदूळ वापरला आहे इथे, तर तो एक 15 ते 20 मिनिटं भिजवला होता। आणि भिजवल्याने काय होतं, भात जो असतो ना आपला तो छान मोकळा होतो आणि पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा, कारण की इंद्रायणी तांदळाला जास्त पाणी नको असतं, त्याला इंद्रायणी तांदळाला जास्त पाण्याची गरज नाही लागत। एक 200 ग्राम तांदळासाठी साधारण 2 कपांपेक्षा थोडं पाणी पुरेसं होतं। आणि कुकरला फक्त एकच शिट्टी घ्यायची, जास्त शिट्ट्या घेतल्या तर भात मऊ पडतो। आता भात परतताना जो तांदूळ आपण परततो ना तो अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचा, कारण की जास्त पण आपण परतत राहिलं ना तर मग कधी कधी तांदूळ हा आधी भिजत ठेवल्यामुळे मग त्याचा नंतर कधी तुकडे होण्याची पण शक्यता असते। आता इथे तुम्हाला दिसेल कोथिंबीर अगदी मी बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केली। कोथिंबीर ॲड केल्यानंतर लगेच कुकरचं झाकण नाही लावायचं, एक उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यावर झाकण लावल्याने काय होतं, तांदूळ आणि मसाला आधी मस्तपैकी असा छान मिक्स होतो। नंतर जी हीट असते ती सगळीकडे इव्हनली जाते आणि भात करपण्याची शक्यता खूप कमी असते, म्हणजे भात खाली लागण्याची शक्यता कमी होते। आणि कुकरमध्ये प्रेशर पटकन आणि प्रॉपर तयार होतो आणि भात जास्त चिकट होत नाही। आणि विशेषतः इंद्रायणी तांदळासाठी ही पद्धत खूप चांगली मानली जाते, किंवा तुम्ही इतर कुठलाही तांदूळ वापरलात तर नेहमी एक थोडीशी उकळी काढायची आणि नंतर कुकरचं झाकण लावायचं। पाणी घातल्यानंतर आधी एक उकळी येऊ द्यायची, त्यामुळे तांदूळ पण छान शिजतो आणि भात पण आपला मोकळा होतो। तुम्हाला दिसत असेल इथे कोळंबी पण खूप छान शिजली आहे आणि भात पण मी हातात घेतला तर तो
चिकटत नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.